त्यांच्या या इमारतीच्या परिसरात हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले। आतापासून साधारण दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे आणि त्यानंतर शिवाजी पार्कमधल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। तर आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, आशाताईंचं पार्थिव आता बाहेर आणण्यात आलंय। नक्कीच माधवी, आपण पाहतोय की आशाताई यांचं पार्थिव आता अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरच्या परिसरांमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्यासोबत त्यांचे सगळे कुटुंबीय आहेत, जी नात आहे, जनाई या देखील आहेत, त्यांचे चिरंजीव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। जवळपास आपण पाहतोय तर अनेक सिने कलाकार हे देखील आता येऊन भेटी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही बॉलिवूडचे कलाकार आहेत, त्याचबरोबर राजकीय नेते हे देखील या ठिकाणी आता अंतिम दर्शनासाठी येण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकूणच एक शोकफुल वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण बॉलिवूडमधल्या एक प्रसिद्ध गायिका म्हणून आशा भोसले यांचं नाव अनेक भाषांमध्ये त्यांनी आपण पाहिलं तर गाणी गायलेली होती। त्यामुळे एक वेगळा वर्ग होता तो त्यांना पूर्ण मानत असेल। आणि आपण पाहिलं तर आता जवळपास 11 ते 3 वाजेपर्यंत हे पार्थिव इथे अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। पण पाहिलं तर कालपर्यंत आशा भोसले यांचं जे पार्थिव आहे हे त्यांच्या निवासस्थानी त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं। ब्रिज कँडी येथे त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि आता पार्थिव हे अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। माधवी, सूरज, आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की सगळे उपस्थित शोकाकुल अवस्थेत आहेत। मंगेशकर कुटुंबियांपैकी कोण कोण आता सध्या उपस्थित आहेत आणि किती वाजेपर्यंत हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल? 11 ते 3 या दरम्यान जो असणार आहे त्यांचं पार्थिव हे अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी त्यांच्या कुटुंबीय म्हणजे त्यांची नात, जनाई, त्याचबरोबर नातू, त्यांचा मुलगा हे सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंगेशकर कुटुंबीय हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। 11 ते 3 या वेळेपर्यंत अंत्यदर्शन हे या ठिकाणी राहणार आहे आणि त्यानंतर शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। अनेकांना अश्रू अनावर होताना पाहायला मिळत आहेत। कारण आशाताई एक वेगळं व्यक्तिमत्व होतं। अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर त्या स्वतः कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या की एक वेगळा माहोल तयार होत होता आणि आज अचानक त्यांची ही एक्झिट ही अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारी आहे। त्यामुळेच त्यांचं जाण्याने अनेकांना अश्रू अनावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास आपण पाहिलं तर या ठिकाणी आता पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलेलं आहे आणि सर्वच राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार यांची आता या ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळते। माधवी, आपण हे दृश्य पाहतोय, आशा भोसले यांचं हे पार्थिव त्यांच्या इमारतीच्या परिसरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। त्यांचे पुत्र आनंद भोसले आणि त्यांची लाडकी नात जनाई आपल्याला दृश्यांमध्ये दिसते। जनाई त्यांची खूप लाडकी अशी नात होती। प्रत्येक कार्यक्रमात शेवटच्या काही दिवसात आशा भोसले, आशाताई त्यांना सोबत घेऊन जात असत। जनाई त्यांच्या सोबत कायम सावलीसारखी राहायची। इतकंच नाही तर आशाताईंना जेव्हा हार्ट अटॅक आला होता, हृदयविकाराचा झटका परवा आला होता, त्यानंतरही जनाईंना सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्याची माहिती दिलेली होती। तर आपण दृश्यांमध्ये पाहतोय त्यांच्या लाडक्या नातीला अश्रू अनावर झालेले आहेत। त्यासोबतच इतर कुटुंबीय देखील आहेत। त्यांच्यासाठी हा खूप भावनिक क्षण आहे। आशाताईंचं व्यक्तिमत्व हे खूप चिरतरुण असं होतं। आबालवृद्धांमध्ये त्या अतिशय समरसून जायच्या, त्यांच्यातल्याच एक होऊन जायच्या। त्यांचं वय जरी 92 असलं तरी एखाद्या तरुणाला लाजवेल इतका त्यांचा उत्साह होता। एका भाषणादरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी असं म्हटलेलं होतं की मला मरणही गाता गाताच यावं एवढीच ईश्वराकडे प्रार्थना आहे। आणि आपण पाहतोय की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या चालत्या फिरत्या राहिल्या, गात राहिल्या। त्यांचे कुटुंबीय अतिशय शोकाकुल झालेले आहेत। संपूर्ण भोसले कुटुंबीय आपण पाहतोय, मंगेशकर कुटुंबीयही थोड्याच वेळात दाखल होतील। त्यानंतर राज्यभरातून त्यांचे चाहते, देशभरातून त्यांचे चाहते आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येणार आहेत। राजकीय वर्तुळातून, सिनेसृष्टीतून सगळे महत्त्वाचे नेते म्हणा किंवा गीतकार, संगीतकार, गायक, अभिनेते, अभिनेत्री हे सगळे आज या अंत्यदर्शनासाठी येणार आहेत। त्यांच्या नातलगांसाठी हा अत्यंत भावुक करणारा असा क्षण आहे। आज दुपारी 4 वाजता आशाताई